फंक्शन कॉलिंग टेक्निक्स बघायच्यात आपल्याला सी आणि सी च्या. त्यातलं पहिलं टेक्निक आहे कॉल बाय व्हॅल्यू. कसं होतं आधी तुमचा सी मधला ते काय कॉल बाय व्हॅल्यू होणार नाही तर मेनच लिहिलंय. हा प्रोग्राम आधी सगळ्यांना झालाय का आणि आठवतोय का? होप सो सगळे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोग्राम माहित आहे. विसरले असतील त्यांनी दरवाजा उघडाय. त्यासाठी पुढचं लेक्चर नाही आहे. त्यांना प्रोग्राम आठवत नाही ऑनलाईन और ऑफलाईन दे कॅन लिव्ह. स्क्रीनवर आहे ना रिप्लाय दिसत आहे. न राहून मला बोलायला होणार आहे बघ. नंतर बोल लेक्चर झाल्यावर बोलतो. ठीक आहे. हा आता जेचं अपिंगचं जे लॉजिक आहे ते मला मेनला करायला लावायचं नाही. मला फंक्शनकडनं करून पाहिजे. मी लिहिणार आहे वॉइड रिटर्न काय नाही करणार. माझं स्वॅप नावाचं फंक्शन मला ते 2 नंबर स्वॅप करून द्यावं अशा अपेक्षा. प्रोटोटाईप वरती डिक्लेअर केला मेनच्या खाली मी डिफाईन केलं वॉइड स्वॅप ब्रॅकेट इन लिहितो मी त्याला. काळजी करू नका व्यवस्थित डायग्रामसह सांगणार. थोडा वेळ जाईल माहिती गरज नाही. त्यामध्ये प्रिंटअप टाकणार आहे आपण. टेम्प घ्यावं का नाही हा तुमचा प्रश्न पण मला गरजेचं वाटतं या प्रोग्राममध्ये. विदाउट टेम्प करा नंतर रिटर्न काय करणार नाही. रिटर्न वाटलं तर रिटर्न शब्द लिहिण्याला काही मारत नाही पण रिटर्न व्हॅल्यू नाही. लिहितो मी बऱ्याच सुरुवात तिथनं प्रोग्रामिंगची केली की काही सवय लावली ती कशी काय माझी तेव्हा चांगल्या सवयी काय मोडायची गरज नसते ना. कम्प्लीट करू ह्यात कॉर्नर प्रिया अथर्व दिसतंय का तुम्हाला फॉन्ट? नाही दिसत. मी वाच हे काय लिहिले वाच म्हणलो असतो पण मला चेष्टा करायची नाहीये. नाही नाही डोळे चांगले असते तुमचे. फॉन्ट खूप लहान होते मोबाईल वरच्यांना पण झूम करायला लागेल. पण हेडर फाईल असणारच आहे त्यातून हे लक्षात ठेवा. मी तेवढं जर मला जरा बरं येईल आली ते माझ्या डोळ्याला इथे एवढ्या जवळ बसून त्रास होतो तर तुम्ही ते रिटर्न राहू दे. प्रोटोटाईप एवढा प्रोग्राम आहे. आउटपुट दाखवतो आधी. पॅरामीटरची नावं वापरायला. त्याचं जर कळत नसलं तर खरंच लाज वाटू द्या बाकीच्यांनी. उत्तर दिते अधिकारी त्यामुळे तुम्ही बाकीच्यांनी म्हणू नका की आम्हाला ज्यांचं लक्ष नाही जात आहे ना त्यांनी थोडा हलवा स्वतःला जागा करा. आपण काय करतोय बघा. जस्ट मला ते महिना सव्वा महिना झाला असेल तुला जॉईन करून. त्यामुळे तुम्ही कधीपासून क्लासला आहात कधीपासून IT मध्ये आहात काय काय करताय त्याच्याकडे जरा लक्ष द्या. आपलं आपलं म्हणजे कळलं नाही असं म्हणताना पण जरा विचार करा की नक्की आपलं काय चाललंय तुझं काय चाललंय. हे आउटपुट
थोडंसं एंटर झालंय तिकडे जाऊ द्या. एंटरकडे मी काही लक्ष देत नाही. कसा झालंय का स्वॅपिंग? प्रिंटची फॅसिलिटी ही मेनकडे राहणार आहे. मॅनेजर मी आहे. क्लायंटकडनं काम मी घेतलं, तुम्हाला काम करायला लावलं, तुम्ही काम केलं, मला सबमिट केलं, काम पुढं मी देणार. मग तुम्ही दिलं तर ते पैसे तुम्हाला दिले. म्हणून मी मॅनेजर म्हणून मॅनेजर मेंटॅलिटी किती असते की एम्प्लॉईनं काम करावं आणि घेण्याचं आणि काम देण्याचं काम मेन किंवा मॅनेजर करणं. हे ट्रॅडिशनली म्हणजे आम्हाला एलबीला नियम म्हणून सांगितलं होतं सर खरं तर की प्रिंटेड स्कॅनर इनपुट आउटपुटच्या गोष्टी सगळ्या शक्यतो कॉलर न करायच्या. ज्याला कॉल जातोय त्यानं फक्त प्रोसेसिंग करायचं. मग सर हे कशाला लिहिलं त्या तुम्हाला कळावं फंक्शनला कॉल गेलाय म्हणून, अदरवाईज ते पण लिहिलं नसतं. तर हे एलबीला एक रूल होता इनडायरेक्ट. खूप गरजेचं असेल तरच फंक्शनमध्ये प्रिंट काय ते करायचं, अदरवाईज फंक्शनमध्ये प्रिंटिंग इनपुट आउटपुट करायचं नाही फंक्शन, किंवा इनपुट आउटपुटचं फंक्शन वेगळं लिहा, प्रोसेसिंगचं फंक्शन वेगळं लिहा, फक्त प्रोसेस करणारं फंक्शन. आता हे फक्त प्रोसेस करणारं फंक्शन त्यानं प्रोसेस करून माघारी द्यायचं. आणि ही कॉल बाय व्हॅल्यूची मर्यादा आहे. तुम्हाला काय पाहिजे होतं, मी एका फंक्शनला कॉल करतोय त्यानं मी दिलेल्या व्हॅल्यूवर प्रोसेस करून रिटर्न करायचं आहे. आता हे कॉल बाय व्हॅल्यू काय करतं, झेरॉक्स काढतं आणि झेरॉक्समध्ये चेंजेस करतं, असा अर्थ आहे. कॉल बाय व्हॅल्यू झेरॉक्स काढून चेंजेस करतो. एक्झाम्पल याच एक्झाम्पलमध्ये ऍक्च्युली तुम्हाला ओरिजिनल मध्ये चेंजेस पाहिजे होते. हा करतोय काय बघा की तुमची मेनची स्ट्रक्चर मेन कॉल झालं पहिलं. मेन मध्ये तुम्ही दोन व्हेरिएबल बनवले n1 n2. नीट लक्ष द्या, वेळ जाऊ द्या डायग्रामला. म्हणजे जुने बोर होत असतील त्यांनी त्यांच्यासाठी करायला परत परत याने ऐकायला हवं. n1 n2 सुरुवातीला 0 0 आहे. सर हा n1 मोठा झाला, n2 लहान झालाय, 4 बाईट. 3 टाईपचे दोघं कमी जास्त साईज तर समजून घ्या. परत ऍक्सेप्ट केलं दोन्ही व्हॅल्यू, हे मेन मध्ये चालू आहे ना. एंटर फर्स्ट नंबर 45 एंटर केलं ते जाईल याच्यात आणि 32 एंटर केलं ते n1 मध्ये 45, n2 मध्ये 32. नेक्स्ट लाईनला हे बिफोर स्वॅप वाक्य प्रिंट केलं ऍक्सेप्ट केल्यानंतर, बरोबर. अजूनही मेन मध्ये होतो. आता इथून लाईन नंबर 17 ला आल्यावर आपण कॉल केलं स्वॅप फंक्शन. स्वॅप फंक्शनला कॉल केला, स्वॅप फंक्शनची स्टॅक फ्रेम बनते. शब्द ऐकून ठेवा, फंक्शनच्या वेळी शब्द स्टॅक फ्रेम स्टॅक हे शब्द फंक्शनच्या वेळी अजून मी पक्के करून घेईन, त्यांचे झाले त्यांना कळते. पण जे नवीन आहेत त्यांनी फक्त तेवढं लक्षात घ्या. त्याला कॉल केला, त्यानं कशात रिसीव्ह केलं, त्याचे पॅरामीटर आहेत त्याची मेमरी त्याच्या लोकल स्कोपमध्ये म्हणजे त्याच्या स्टॅक फ्रेमच्या आत n01 n02 हे बनणार. n01 n02 इनडायरेक्टली म्हणजे कॉल कसा आलाय बघा आता, कॅपिटल दिल्यावर स्वॅप इनटू ब्रॅकेट n1 कॉमा n2. n1 काय 45 कॉमा n2 काय 32 असा कॉल आला. आणि कॉल जिथं रिसीव्ह होतोय तिथं इनडायरेक्टली असं लिहिलंय n01 इक्वल टू आलेली n1 जी काय व्हॅल्यू येईल ती असाइन होणार. आणि n02 याचा अर्थ इनडायरेक्टली इंटरनली असा आहे येणारी व्हॅल्यू जी काही येईल. आता समजा आता 32 येते नमलॉक आणि n1 ची इथे येणारी व्हॅल्यू असाइनमेंट असल्यासारखी, हे लिहिलेलं नाही, हिडन आहे. ते तुम्ही डायरेक्टली इन्व्होक करताना तुमच्या n01 n02 मध्ये डायरेक्ट 45 0 नाही काही नाही, डायरेक्ट 45 32 बनल्या त्यात आलेल्या व्हॅल्यू रिसिव्ह होतात. नेक्स्ट मग कंट्रोल प्रोग्राम मध्ये जातात. आधी पॅरामीटर सेट होतात, मग फंक्शनच्या आतला पहिली लाईन
म्हणजे जी लाईन नंबर 27 इंट टेम्प इक्वल टू 0. ओके, टेम्प नावाचा व्हेरिएबल आता बनेल. व्हेरिएबल असले तर दिले तुम्ही 0. मग हे वाक्य प्रिंट झालं तर त्याचे सिलेक्ट केले इनसाइड स्टॅक फंक्शनचे वाक्य मेन मधलं स्टॅक मधलं प्रिंट झालं. नंतर तुम्ही जे लिहिलंय लाईन नंबर 31 पासून 33 पर्यंत त्याचा अर्थ माहित आहे तुम्हाला. N1 ची व्हॅल्यू 45 याच्यात येणार. परत नेक्स्ट लाईन N1 मध्ये 32, NO2 कॉपी होणार 32. परत टेम्प कॉपी होणार NO2 मध्ये 45 याच्यात येणार. आणि रिटर्न म्हटलं म्हणजे हे केलं स्वॅपिंग झालं की गुरु म्हणायला बघतो स्वॅपिंग तिथंच प्रिंट करायला पाहिजे. स्वॅप झाले मग प्रिंटिंग नाही त्याला पाहिजे मेन मधलं स्वॅप करून पाहिजे. मग झेरॉक्स कशाला करायला. झेरॉक्स मध्ये चेंजेस, ओरिजिनल मध्ये चेंजेस नाही. ओरिजिनल 45-32 तसेच आहेत. कॉल बाय व्हॅल्यू केलं तर हे झेरॉक्स मध्ये चेंजेस, झेरॉक्स मधले चेंजेस ओरिजिनल मध्ये रिफ्लेक्ट होत नाही का होतात. वही दिली झेरॉक्स काढेल तुम्हाला तर तुम्ही नेहमीच माझ्या नोट्स नेल्या तुम्ही झेरॉक्स काढली झेरॉक्स मध्ये काहीतरी गिरटा केला तर माझ्या वहीत आपोआप उमटतो का नाही. झालं तर चमत्कार. स्टॅक फ्रेम निघून जाते. निघून गेल्यावर कॉल माघारी मेन मध्ये येतोय. माघारी मेन मध्ये आल्यावर तुम्ही हे प्रिंट केलं आफ्टर स्वॅप N1 बरोबर. N1 काय N1 इथे N2 45-32 आहेत तसे काही 45-32 होतं 45-32च राहिलं. मला 32 इतर 45 कडे जायला पाहिजे होतं पण ही कॉल बाय व्हॅल्यू होणार नाही. कॉल बाय व्हॅल्यू ओरिजिनल मध्ये चेंजेस करत नाही. तर मला गरज नाही वाटत आहे. original variables or original values from caller function that is इथं caller main आहे. त्याच्या प्रोग्राम मध्ये ते caller main चेंजेस मला मेन न पाठवलेल्या व्हॅल्यू मध्ये पाहिजे होते. त्यामुळे मला कॉल बाय व्हॅल्यू टेक्निक उपयोगाची. कॉल बाय व्हॅल्यू चेंजेस करतं पण चेंजेस त्याच्या स्वतःच्या कॉपीमध्ये करतं. बघा N1 N2 ह्या त्याच्या कॉपी होत्या त्या स्वॅप झाल्या की स्वॅपिंग झालं पण त्याच्या कॉपीज मध्ये. तर तुम्ही नोट्स काढल्या तुम्ही माझ्या वहीची झेरॉक्स मारली त्याच्या साईडला मराठी किंवा तुमच्या शब्दात नोट्स लिहिल्या पॉईंट्स काढले त्याच्यापासून सब नोट्स तयार केल्या शॉर्ट नोट्स तयार केल्या तर ते तुम्ही तुमच्या वहीत केलं. तुम्ही झेरॉक्स म्हणजे बरेच जण अशा नोट्स काढायचे काय करतात पाठपोट नाहीत मारत झेरॉक्स मारतात. फ्रंट पेज बॅक पेज कोरं फ्रंट पेज बॅक पेज कोरं त्या मागच्या पानावर त्या फ्रंट पेजच्या नोट्स काढायचे किंवा साईड पेजवरती असं म्हणजे बाइंडिंग करून आणायचं. इकडं ती झेरॉक्स मारलेली आणि इकडं कोरं पान आहे मग त्या झेरॉक्सच्या नोट्स या पानावरच काढायच्या. आता ही अभ्यासाची टेक्निक झाली. स्पर्धा परीक्षावाले करतात मोस्टली आणि किंवा मेडिकल वाले इंजिनियर करतात. मी पण नाही बघितले असे कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट नॉर्मल ग्रॅज्युएशन स्टुडंट मी पण बघितले. मेडिकल वाल्यांचं पण एवढं काही जेवढं माझ्या लक्षात नाही आता बरेच वर्ष झाले टचमध्ये होतं त्यांच्या. आणि स्पर्धा परीक्षा लय बघितली तर त्यांची पद्धत असते झेरॉक्स मारून आणायची की झेरॉक्स मारताना अशी मार एक पेज कोरं एक पेज म्हणजे ऑनलाईन वाल्यानं कसं कळणार हातवारी करतो जाऊ दे त्यांनी समजून घ्या. तर नाही मी व्हिडिओ काल चालू केला पण ते कालच्या जरा सकाळच्या लेक्चरमुळे मला संध्याकाळी व्हिडिओ
रेकॉर्ड करायचा होता या लेक्चरचा, पण सोडून दिलं मी नंतर. नंतर तर त्या पॉईंटनं की तसं असेल तर तुम्हाला काय म्हणतो कॉल बाय व्हॅल्यू टेक्निक तेव्हा कामाची नाही. तुम्ही झेरॉक्समध्ये चेंजेस करताय तर मला ते चेंजेस मिळणार नाही. तुम्ही माझ्या नोट्सच्या झेरॉक्स मारून दिल्या आणि त्याच्यात तुम्ही काहीही चेंजेस केले तर ते मला मिळणार नाही. मग कधी चेंजेस पाहिजे असतात असं मी एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतो की कोणतरी तुम्ही समजा तुम्ही स्टुडंट आहात माझा मध्ये तुम्ही ज्यावेळी मी समजा मी जरी असलो की कॉलेजला असतानाच तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला तुमचं जर्नल सबमिट करायचं, पण जर्नलमधले 2 डायग्राम इनकम्प्लीट आहे. बाकीचं लिहिलंय तुम्ही सगळं, 2 डायग्राम राहिले. तुम्ही तुमच्या मित्राला ते जर्नल दिलं, त्यानं त्याचं कंप्लीट केलं आणि त्याच्या जर्नलमध्ये ते 2 डायग्राम कंप्लीट करून सबमिट केलं, तर तुमच्या जर्नलमध्ये आपोआप उमटणार का ते डायग्राम? प्रश्नच नाही ना. ते कॉल बाय व्हॅल्यू झालं. त्यानं तुमच्या जर्नलची छपाई केली त्याच्या जर्नलमध्ये, तर त्याचं कंप्लीट होणार, तुमचं आपोआप कंप्लीट होणार नाही. कॉल बाय ॲड्रेस म्हणजे काय? तुम्ही प्रत्यक्ष तुमचं जर्नलच देताय त्याला आणि त्या जर्नलमध्ये 2 डायग्राम आहेत, त्या कंप्लीट करून मला किंवा कॉलेजला सबमिट करायचं. म्हणजे तुम्ही काय देताय? ॲड्रेस तुमचा एक्झॅक्ट मेमरी देताय की ते प्रत्यक्ष जर्नल देताय ज्याच्यामध्ये तुम्ही भरून घेताय. तर तुमचं आत्ताच्या ह्या प्रोग्रामची अपेक्षा ती आहे की तुला मी या 2 मेमरीज सांगतो, त्या मेमरीजमध्ये चेंजेस करून दे. तर हे कॉल बाय व्हॅल्यूनं होत नाही. हे कॉल बाय ॲड्रेस किंवा कॉल बाय रेफरन्स. आता हा सी प्रोग्राम होता ऍक्च्युली. सी प्रोग्रामिंगमध्ये कॉल बाय रेफरन्स नाही, त्यामुळे रेफरन्स नाही करता येणार पण कॉल बाय ॲड्रेस करता येईल. तर आधी सी मध्ये दोन्ही करूया, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय ॲड्रेस, आणि मग सीपीपी तिन्ही करू. कळतंय का? आधी सी मध्येच कॉल बाय ॲड्रेस नावाची कन्सेप्ट आहे. स्क्रीनशॉट पण भरोसा नाही ठेवत, स्क्रीनशॉट केल्याने पाठवा. हे कुठेतरी फोल्डर बनवलं ना आता. कॉल बाय ॲड्रेस करायचं. काय करते बघूया. इकडून मी आता अँड ऑफ N1 आणि अँड ऑफ N2 पाठवतो. काय मी आता ॲड्रेस ऑफ बोथ मेमरी पाठवतो. आता ॲड्रेस पाठवताय तर रिसीव्ह करणारा म्हणजे जे मगाशी पॉइंटर जे नवीन आहेत त्यांच्या पॉइंटरचं एक्झाम्पल कसं होतं, इंट व्हेरिएबल मग पॉइंटर ना. समजा मी मुद्दाम फ्लोट घेतो, फ्लोट पर्सेंटेज आणि फ्लोटचा पॉइंटर एफ. चला एफ पी असतो, फ्लोट एफ पी, फ्लोट पॉइंटर म्हणून एफ पी नाव इक्वल टू अँड ऑफ पी ई आर. हे जे आहे, जर ॲड्रेस जो येतोय तो जर व्हेरिएबलचा येतोय तर पॉइंटर ऑफ दॅट टाईप फ्लोट स्टार त्या टाईपचा पॉइंटर. आय होप डायग्राम नाही काढायची काय गरज आहे. हा फ्लोट पी ई आर आणि त्याला पॉइंट करणारा एफ पी, अशी डायग्राम बनते. या बॉक्समध्ये 94.63 जे काय दिले ती व्हॅल्यू आणि या बॉक्समध्ये त्याचा बेस ॲड्रेस आहे व्हेरिएबल. अशी डायग्राम पॉइंटरची बनते. मग हे कधी आहे? ॲड्रेस ज्या टाईपचा त्या टाईपचा पॉइंटर हे बरोबर होतं. म्हणजे इकडे रिसीव्ह करणारा जर ॲड्रेस रिसीव्ह करायचा असेल तर त्या टाईपचा पॉइंटर लागतो. मग येतोय फंक्शनला ॲड्रेस ऑफ इंटिजर, तर रिसीव्ह करणारा त्या टाईपचा पॉइंटर. पॉइंटर टू पॉइंटर हे बाकीच्या नंतर पॉइंटरच्या लेक्चरला. आता एवढं लक्षात घ्या, ज्या टाईपच्या व्हॅल्यूचा ॲड्रेस येतोय त्या टाईपचा पॉइंटर बनवतो. इकडे रिसीव्ह करणारा पण त्याचा मुद्दाम पॉइंटर आहे म्हणून P1 P2 नावं देतो. हा स्टार इकडं किंवा इकडं चिकटवल्यानं काय प्रॉब्लेम होत नाही, समजून घ्या. आता हे मी लॉजिक लिहून टाकतोय, हे सांगतो मी डायग्राम मध्ये.
लॉजिक एक्सप्लेन करून मग प्रोग्राम करत बसत नाही. ऑनलाईन बनते. रेकॉर्डिंग पॉज करूया. नको डाऊट येईल. नाहीच बोलतच नाही ते राहू एका आउटपुट. मलाच माझाच आता प्रचार होणार तुमचं काय पण मजा ऐकून झाली एखादं जाऊन सांगा. पॉईंट संपू आपण वोट झालं तर शेवटी गेलो. सेम मगाच्या सारखंच आधी रन करतो आधी होतं हे प्रूव्ह करून घेऊया. झालं सर कसं ॲक्च्युअल झालं फोटो टाईप घेत झालं मगाशी. काय प्रगती मीटिंग लेट झाली मधूनच डायग्राम चालू असताना लेट झाली. मेनची फॅक्टरी मेनमध्ये N1 N2 प्रोग्राम सेव्हच करायचं राहिलं आहे. कंट्रोल झालं ना काही जण स्क्रीनशॉट मध्ये बघणार ना इथं नाव तर व्हॅल्यू दिसतंय परत ती आणि झंझट नको व्हायला. तर मी पुण्यात शिकलोय पुणेरी शिक्षकांकडनं शिकलोय त्यामुळं ह्या गोष्टी सरांच्यातनं झाल्या डायरेक्ट. काय नाही कशाचा कुठं डाऊट घेतील सांगतात आणि काय करतील पराक्रम. सर ते नाव तर व्हॅल्यू दिसतं मग तुम्ही कॉल बाय व्हॅल्यूच्या प्रोग्राममध्ये कॉल बाय ॲड्रेस कसा काय झाला. आता नावाचा लॉजिकचा काय संबंध असणार म्हणजे का आता त्यावेळी बोलू शकतो बोलायचं ते पण माझ्या साईडनं स्क्रीनशॉट मध्ये राहिलं असं नको राहिलं. गेला मग सर आम्ही समजूतदार प्राची तर दुनियाला समजून त्यामुळे नंतर टाकूनचा नंबर घेतला सांग काय काय करते. झिरो सेट केलं तुम्ही जर त्यांना ॲक्सेप्ट केले प्रिंटर स्कॅनर करून पहिली व्हॅल्यू 45 दुसरी व्हॅल्यू 32.
आल्यानंतर बिफोरचा प्रिंट केलं ते वाक्य प्रिंट झालं. परत आला व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर आता स्वॅप फंक्शनला कॉल केला. कॉल कसा करतो, ॲड्रेस ॲड्रेस आहे सबस्क्रिप्ट, ॲड्रेस आहे 50. रँडमच घ्या, मोस्टली ते माहीत नसतं आपल्याला आणि एवढे 3 अंकी ॲड्रेस मिळत नाही तेवढं नसतं. स्वॅप ॲड्रेस 700 झालं. हे तुमचं मेन पण फंक्शन कॉल्स मेन कॉल्स मला अजून भारी इंग्लिश काय वाटतं म्हणून की मी थिअरी लिहून देत नाही त्याचं कारण आहे मला स्वतःलाच इरिटेट होतं मी बोलायला. बाहेर जाते हे असंच असणार. खाली लिहिते 550चा कॉल आला. कॉलच्या या लाईनवरच लिहायचं, त्या लाईनच्या शेजारी लागून द्या, डायग्राम काढताना होईल. मोठा झाला जमलं आता. आता आल्यानंतर पॅरामीटर कशात रिसिव्ह होतं, आलेल्या पॅरामीटरमध्ये व्हॅल्यू डायरेक्ट रिसिव्ह होतं. पहिले बनवा पॅरामीटर P1 आहे P2. P1 मध्ये रिसिव्ह होईल पहिला पॅरामीटर 700, दुसरा पॅरामीटर 850. रिसिव्ह झालेले आहेत कोण, पॉइंटर, आणि पॉइंटरची ताकद आहे एका स्कोपमधून दुसऱ्या स्कोपमधल्या मेमरीला पॉइंट करू शकतो. आउट ऑफ स्कोप आहे ना ते, मेनचा स्कोप वेगळा, तुमच्या सॅटचा स्कोप वेगळा. स्कोप ब्रेक करून पॉइंटर दुसऱ्याच्या ॲड्रेस स्पेसमध्ये डोकावू शकतो. म्हणून जावा डॉटनेटवाल्यांना ते आवडत नाही, इनसिक्युअर लोकांचं नाही. रेफरन्स कशाला डिबेट नको आपण. तर इथं पॉइंटरला प्रत्यक्ष मेमरी आहे. पॉइंटर जर इंटिजर असो, फ्लोट असो, डबल असो, कॅरेक्टर असो, पॉइंटर ॲड्रेस स्टोअर करतो, व्हॅलिड व्हर्च्युअल ॲड्रेस, आणि नंबर स्टोअर करायचा आहे. ॲड्रेस आहे 4 GB 8 GB 16 GB जेवढ्या रॅम वापरत आहे. ह्या रॅमवरचा जो ॲड्रेस, मेमरी ॲड्रेस नंबर असेल, तो नंबर मोस्टली इंटिजरच्या रेंजच्या बाहेर जात नाही. 64 बिट कंपायलर, 32 बिट कंपायलर, त्यानुसार तो जर म्हणजे एका इंटिजरला जर साईज 4 असेल तर 4 बाईट पॉइंटर, अदरवाईज 8 बाईट पॉइंटर. मग आता इथं 4 बाईट असेल असं समजून 4 बाईट, कारण 32 बिट कंपायलर असं समजतो. तर याला जर 940 मिळालंय तर 944, आणि P1 ला पण 940 ते 944 मेमरी मिळाली. P2 ला फॉर एक्झाम्पल 1100, मोठे नको बसणार नाही ते जागा कमी, 940 होतं ना, 980 समजा 984. ही 4 बाईट मेमरी प्रत्यक्षात मिळणार आहे, आणि त्या मेमरी थ्रू तुम्ही पॉइंट करताय मेन मधल्या ऍड्रेस स्पेस मधल्या ऍक्च्युअल व्हॅल्यूजला. आणि आत आल्यानंतर एक लोकल व्हेरिएबल बनवताय 10. त्याला पण मेमरी ऍड्रेस समजा त्याला द्यायचं झाला तर 990 ते 994, 4 बाईटचं असणार आहे 10. त्याच्यात सुरुवातीला 0. आता करायचं काय होतं रे, हे 700 आणि 850 स्वॅप करायचे का, तर पॉइंटर घेतला असता, स्वॅपिंग करायचं असतं ऍड्रेस असतं. मला स्वॅप करायचं 45 आणि 32, म्हणजे P1 ज्या मेमरीमध्ये पॉइंट करतोय ती व्हॅल्यू आणि P2. मग आता इथं जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी P1 ला 3 व्हॅल्यू आहेत. एकतर फक्त P1 म्हणला तर P1च्या बॉक्समध्ये लिहिलेलं 700,
अँड ऑफ P1 म्हणला बघा, अँड P1 म्हणला तर P1 चा बेस ऍड्रेस 940 आणि स्टार P1 म्हणला तर P1 ज्याला पॉइंट करतोय त्या बॉक्स मधली व्हॅल्यू 45. तसंच P2 च्या बाबतीत पण P2 850, अँड ऑफ P2 980 आणि स्टार P2 32. आत्ता डायग्राम मी काढली आहे, मी समजून घेण्यासाठी ती नाव ऍड्रेसेस दिलेत. हे ऍड्रेसेस तुम्ही मी प्रेडिक्ट करू शकत नाही. ऍड्रेस कंपायलर देणार आहे रन झाल्यावर, त्यामुळे ते ऍड्रेस रन टाइमला मिळतील ते घ्यायचे. आता सध्या आपण दिले ते आहेत असं समजा. आता मग तुम्हाला त्याचा वापर करून त्या दोघांचं स्वॅपिंग करायचं आहे. मग कशात स्वॅपिंग करायचं आहे? स्टार P1 आणि स्टार P2 45 आणि 32 त्याचं स्वॅपिंग करायचं आहे. म्हणून टेम मात्र इंटिजर घेतला, कारण ह्या दोन 45 32 मात्र इंटिजर आहे. तर ह्याचा टाईप इंट स्टार टेम घेतला नाही. स्वॅपिंग जे करायचे ते 45 32 आहेत, त्यांना स्वॅप करणारा त्यांच्या टाईपचा पाहिजे म्हणून इंट घेतलाय. ते इंट स्टार टेम घेतलं काही संपला प्रोग्राम. त्यामुळे टेम्प इक्वल टू स्टार P1. आता यांचा टाईप सेम आहे का बघा बरं. असाइनमेंट ऑपरेटर वापरायचं आहे तर RHS आणि LHS सेम लागतात बरं का. त्याच्यावरती पण डिबेट होईल, जाऊ द्या. टाईपकास्टिंग टाईप कन्व्हर्जन इकडे जायचं नाही मला आता. तर टाईप सेम आहेत का, तर येस. टेमचा टाईप इंट स्टार P1 म्हणजे P1 जिथं पॉइंट करतोय त्याचा टाईप, N1 चा टाईप इंट म्हणून चालतंय. म्हणजे काय करा म्हटलं, स्टार P1 म्हणजे 45 द्या टेम मध्ये. म्हणजे तिथं पाहिजे लिहितो मी केलं काय, टेम इक्वल टू स्टार P1 म्हणजे 45. नेक्स्ट स्टार P1 म्हणजेच N2 इक्वल टू स्टार P2. स्टार P2 म्हणजेच काय ते चुकलो, स्टार P1 म्हणजे N1 आहे. N1 मध्ये स्टार P2 टाका म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. असाइन जे करायची ती डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो, इनडायरेक्ट. N1 मध्ये 32 टाका. तिसरी लाईन स्टार P2 म्हणजेच इनडायरेक्टली N2 मध्ये काय टाक म्हणताय, टेम मध्ये आले. या पहिल्या लाईनने काय झालं, याच्यात इथं 45 आलं. दुसऱ्या लाईननं इथं 32 ना, आणि थर्ड लाईननं ऍक्च्युअल 32 जागी 10 ची व्हॅल्यू म्हणजे 40. म्हणून आफ्टर प्रोग्राम तुम्हाला हे झालं, स्वॅपिंग झालं, कॉल बॅक टू मेन कर्ली ब्रॅकेट नंतर जिथनं कॉल आला होता त्या लाईनला कंट्रोल माघारी जातो. सांगायचं नाही, ज्या लाईनवरून तुम्ही कॉल केला होता त्या लाईनला कंट्रोल माघारी, म्हणजे स्टॅक फ्रेम निघून जाणार. स्टॅकच्या फंक्शनचं काम झालं ते निघून जाणार. कॉल ज्यानं कॉल केला होता त्याच्याकडे कंट्रोल माघारी. सवय आहे का आपल्याला? बघ, ज्याच्या फोनवर फोन आला होता त्यानं फोन उचलला, तुमच्याकडे फोन दिला तुमच्याशी बोलायचं म्हणून, तुमची जबाबदारी ज्याच्याकडे फोन आला त्याला माघारी द्या, त्याला ठेवू. 90% वेळ आपल्याकडे नव्हतं, आपण ठेवून टाकू. अरे मला बोलायचं मग त्याला परत लाव किती, तरी फोन तुमच्याकडे देऊनच चूक केली ना. तो पॉईंट आहे की कॉलरकडे कंट्रोल मागायला, ज्यानं कॉल केला त्याच्याकडे कंट्रोल मागायला. म्हणून हा शब्द लय महत्वाचा. तुझी आता सवय कंपल्सरी केली आहे ना, वॉइड मेन 45 सांगतो म्हणतो ना बऱ्याच वेळा. तर वॉइड मेन म्हणजे उद्धटपणा आहे. ज्यानं कॉल केलाय त्यानं ठेवायच्या आधी आपण ठेवू शकतो. सांगा उदाहरण देत नाही, रेकॉर्डिंग चालू आहे ना, बोलायला हरकत नाही. सांगा जाऊन तन्मय लगेच ठेवतो फोन कामगार, लगेच इमिजिएट कॉल करतो. कॉल मी केलाय ना, ठेवू का म्हणल्यावर लगेच पूर्ण कट करायची गरज आहे. तुम्ही फोन बाजूला ठेवा ना साईडला, तुम्हाला लगेच असं शक्यता आहे की तुम्हाला इमिजिएट कोणाला फोन करायचा, तर तुम्ही कट करा लगेच. मला दुसरा फोन येतोय
किंवा मला दुसऱ्याला फोन करायचा आहे, ठेवतो. मग तुम्ही लगेच कट करा. अदरवाईज माझं सरळ म्हणणं असतं, ज्यांना फोन केलाय त्याला कट करू. तुम्ही लावला असाल तर ठीक आहे, माझं काम झालं, ठेवतो. ठेवतो म्हणून ठेवलात, संपला विषय. तुमचं काम झालंय, बोलणं संपलंय, ठेवतो म्हणलाय समोरचा, तरी पण तुम्ही कट करू. गो मस्ती आहे त्यांची. घेऊ नका ना. फोन जर चुकून त्यानं बाजूला ठेवला काहीतरी मागणं, आमच्या पप्पांसारखं एखादं वाक्य गेलं तोंडात, तेव्हा मम्मी मागणं बोलती कधी त्याला सारखा फोन करतो तो, हे ऐकायचं असतं. नंतर जर ते ऐकायला मिळायचं असेल तर सवय लावून घ्या, कॉलरचं कंट्रोल माघारी जाऊ दे. ज्यानं कॉल केला त्याला कट करू दे. कंट्रोल बॅक टू मेन मध्ये किंवा ज्यानं कॉल केला त्याच्याकडे कंट्रोल त्या लाईनलाच येतो. आणि या लाईनला कंट्रोल आल्यावर जर ते आलेली रिटर्न व्हॅल्यू असेल तर ती रिटर्न व्हॅल्यू असाईन होती. नाही या फंक्शनला रिटर्न व्हॅल्यू, त्यामुळे कंट्रोल ह्या लाईनला आला तरी मेन ती लाईन बघेल काय रिटर्न नाहीये, स्टेटस म्हणजे कशात घ्यायचं नाहीये, प्रोसेस झाली, कंट्रोल नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइमला कंट्रोल आल्यावर आता बरोबर आफ्टर स्वॅप मेन म्हणतोय मला n1 प्रिंट करायचा आहे आणि मला n2 प्रिंट करायचा आहे. काय n1 32, n2 करेक्ट झाले सर. आणि ऍक्च्युअल स्वॅपिंगचे लॉजिक हे कॉल बाय ऍड्रेस आणि पॉइंटरची ताकद. पॉइंटर कॅन चेंज व्हॅल्यूज, काय म्हणू, आउटसाइड स्कोप, दुसऱ्याच्या स्कोप मधल्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस करायची ताकद पॉइंटर मध्ये आहे. कॉल बाय ऍड्रेस करेक्ट आहे. आणि सी मध्ये आहे, C++ मध्ये आहे, जावा डॉट मध्ये त्यांच्याकडे आहे रेफरन्स. आता सी मध्ये रेफरन्स नाहीये, त्यामुळे तुम्हाला शिकायला C++ किंवा डॉट नेट जावं. आता C++ ही एकच टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात तिन्ही आहे. आता हा जो कॉल बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम आहे तो C++ मध्ये टर्न करायचा. काही नाही, एक एक्सटेन्शन डॉट सीपीपी घेतो. हे जे प्रिंटएफ आहे ते सी आउटला रिप्लेस करा, हे स्कॅनएफ आहे ते सी इनला रिप्लेस करा. प्रिंटएफ स्कॅन या प्रोग्राममध्ये दुसरं काय करायचं, कारण क्लास लिहायचाच नाहीये मला, C++ प्रोग्राम म्हणून फक्त ट्रीट करायचं आहे ना. तर प्रिंटएफच्या जागी वाटावं म्हणून तुम्हाला प्रिंटएफ सी आउटनं आणि स्कॅनएफ सी इनला रिप्लेस करा सगळी, बाकी काहीच बदलायचं नाही. मग लॉजिक बदलतंय का प्रोग्रामचं? नाही. आणि C++ प्रोग्रामला प्रिंटएफ स्कॅनएफ कळतं. वाक्य every C++ program gets converted into its corresponding C program. So त्याला प्रिंटएफ स्कॅनएफ कळलंच पाहिजे. प्रश्न येत नाही होत आहे कॉल बाय व्हॅल्यू नाही, सीचं डॉट सीपीपी प्रिंटएफ स्कॅनएफ म्हणून होत नाहीये. प्रिंट केलं ना त्यानं सी आउट पण प्रिंटच करणार, त्यामुळे काय फरक पडत नाही. त्यामुळं फक्त ते जर C++ व्हर्जन करायचं झालं तर घरी होमवर्क म्हणून ते सी आउट टाका, तिथं सी इन टाका, सी आउट टाका, सी इन टाका, सी आउट टाका, सी आउट, सी आउट आणि C++ व्हर्जन करा. आणि रन करून बघा, कॉल बाय व्हॅल्यू मगाशी जसं बिहेव केलं तसंच करेल. कळलं सगळ्यांना? कॉल बाय ऍड्रेस तो मी तेच करणार, मी काय वेगळं करणार नाही, पण मी तेवढंच डॉट तिथं तुम्ही परत सी आउट सी इन करा, त्याचा पॉइंटर असतो सीपीपी मध्ये, त्यामुळे कॉल बाय ऍड्रेस होतं. ते प्रिंटएफ स्कॅनच्या सी आउट सी इन करा, रन करा. मगाशी जे केलं आता व्हॅल्यू वेगळ्या देतोय म्हणून काय फरक पडणार नाहीये मला वाटतंय. 45-32 आहेत लक्षात माझ्या, तरी पण मी वेगळ्या देऊ झालं जाते. सीपीपी व्हर्जन मध्ये पण कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय ऍड्रेस सेम बिहेव करतात. तुमचं C++ सिंटॅक्स वापरा, काही प्रॉब्लेम. पॉइंटर आहे, कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय ऍड्रेस कॉल बाय ऍड्रेस. ओके, आता जाता आपण रेफरन्स. इथंपर्यंत सगळे पॅरलल आहात का? कुणाला काही शंका ऑनलाईन ऑफलाईन? हा त्याचा C++ कारण सी मध्ये नव्हतं म्हणून मला आता सीपी व्हर्जन मध्ये सेव्ह करायचं आहे. थर्ड टेक्निक 03 कॉल बाय रेफरन्स. भारी वाटतं म्हणजे रेफरन्स वापरल्यावर एक वेगळंच
समाधान वाटतंय. म्हणजे तिन्ही केल्यावर एकत्र समाधान वाटतं असं म्हणेन मी. आता हे सी आउट सी करूच का? राहू दे. हे तरी करू आपण. सी आहे म्हणतो. तुम्हाला चॉईस दिली म्हणजे तुम्हाला खरंच वाटलं का मी तुम्ही म्हणाल तेच करेल. असू द्या की प्रोग्राम काय चेंज करायचं ते कळेल ना लोकांना. काय अवघड आहे तर एक्सट्रॅक्शन इंसर्शन बरोबर आहे का सांगा. टाईप करा. हा डबल कोड केला. चुकेल कुठं लक्ष दिलंच पाहिजे. मी आता ना पुढं डबल कोड कंप्लीट सेक्शन 2 आणि चतुष्पादचा उपयोग आहे. एखाद्याने चुकून एंडेल राहिलं म्हणू नका. स्वतःचा प्रोग्राम असले एवढी जुगार करता येतात. झालं हे 2 मिनिटं. एक बरं केलं. स्टार्टिंग नंतर प्रिंट तेच करायचं नाही. N1 म्हणूनच प्रिंट होणार, N2 N2 म्हणूनच प्रिंट होणार आणि व्हॅल्यू बदललेल्या असणार आहेत त्यांच्या आतल्या. आता हा काय झाला ऍक्च्युली कॉल बाय ऍड्रेस झाला की कॉल बाय ऍड्रेस मध्ये कॉल बाय रेफरन्स सेव्ह करायचे. कॉल बाय ऍड्रेस मध्ये टेस्ट करतो. हे सीपीपी वर्जन ऑफ कॉल बाय ऍड्रेस करावं. आता बघा हे राहू द्या कोणी काय तुमचं ते अजून काय स्पेसेस कॉपी पेस्ट आलं. बाकी आता सीपीपी वर्जन पण दिलं तुम्हाला आणि तेच पण उद्योग होतो. काय नाही त्याला गेला सॉरी करेक्ट यावं. व्हॅल्यू पण सीपीपी वर्जन करा नाही होत बघा. हेडर पाहिजे मूळ नाही
प्रोग्राम रन झाला नाही असं तर नाही. ओके वापर 2 बाय व्हॅल्यू बाय ॲड्रेस दोन्ही झाले. डायग्रॅम सेम मगाशी काढल्या तशाच. त्यामुळे डायग्रॅम परत काढायची काय गरज नाही. काढा म्हणला तर आता ऑपरेटर येणार रेफरन्स ऑपरेटर येणार रेफरन्स इथून तुम्ही पाठवताना आता कॉल मात्र म्हणजे मेन आहे तसं कॉल बाय व्हॅल्यू सारखं दिसतं. मेन आहे तसं कॉल बाय व्हॅल्यू सारखं दिसतं. घेणाऱ्याला ठरवायचं मी व्हॅल्यू म्हणून घ्यायचं का रेफरन्स म्हणून घ्यायचं हा मुद्दा आहे. म्हणजे ऍक्च्युअली दिसतं तरी ऍटलिस्ट सीपीयू मध्ये जावा डॉक्युमेंट मध्ये तर ते इकडं पण दिसत नाही रेफरन्स म्हणून घेतलं का व्हॅल्यू म्हणून. ते वापरण्यावर राहतं की तुम्ही रेफरन्स म्हणून वापरताय तेव्हा. त्यामुळं इथं फक्त रेफरन्स ऑफ ऑपरेटर आहे म्हणून कळतंय की कॉल बाय रेफरन्स. आता रेफ1 आहे म्हणून R1 R2 अशी नावं घेतो रेफरन्स काही नाही टेम्प इक्वल टू R1 ऍड्रेस ऑफ ऑपरेटर नाही इथं. नाहीतर वापरताना ऍड्रेस ऑफ R1 ऍड्रेस ऑफ R2 असं लिहा. नो रेफरन्स व्हेरिएबल बनण्यापुरतं हे राहिलं. काय चुकलंय का रे कोणी माझी अटेंड केल्यानंतर कोणाला काय वाटतंय का तू करेक्ट आहे. त्याची इच्छा आहे का मी व्हॅल्यू सांगतो त्या आपण बघूया. नाही सांगा म्हणजे टेस्ट म्हणून हा सांग की काय 11 तर गुरु सांग आकडा का आकडा आकडा का आकडा म्हणजे काय हा दोन्ही पण नाही मग स्वॅपिंग झालेलं कळणार कसं दुसरी व्हॅल्यू हा 80 बोल झाले स्वॅपिंग. इथं फक्त डायग्राम लय क्रुशियल आहे रेफरन्सच्या कंटेक्स्टमध्ये. नीट समजून घ्या रेफरन्सची कन्सेप्ट तिथं क्लिअर राहावी आणि ही अशीच कॅरी करतो. समजा मी डायग्राममध्ये जास्त काही बदल नाही आहे. मेनमध्ये 2 व्हेरिएबल L1 L2 ॲड्रेस नाही लिहिले तरी चालतील आता कारण ॲड्रेसला कुठंच रेफर करत नाही आपण. मग मेमरी ॲड्रेस मी लिहित नाही रेफरन्सच्या प्रोग्रामवर असणार ना. मेमरी मिळाली म्हणजे ॲड्रेस असणार आणि याच्यात सुरुवातीला 0 सुरुवातीला 0 मी ॲक्सेप्ट केले 1180 11 यात 80 जातील. इथंपर्यंत आला तर हे प्रिंट केलं 11 आणि 80 प्रिंट झालं. बिफोर स्वॅप कॉल केला फंक्शनला कॉल आला. कॉल दिसताना म्हणलो मग तसं कॉल बाय व्हॅल्यू सारखाच कॉल दिसणार आहे. शार्प इंटू ब्रॅकेट 11 सेम असाच कॉल येईल पण तो रिसिव्ह करताना ॲज अ रेफरन्स रिसिव्ह करतोय. त्यामुळं अँड R1 इक्वल टू 11 म्हणजेच नाही सॉरी दाखवताना तसा नाही दाखवून चालणार. जर रेफरन्स म्हणून घेताय तर तुम्हाला N1 N2 असाच कॉल दाखवला. अँड R1 इक्वल टू N1 च्या व्हॅल्यूला R1 हे अनदर रेफरन्स नेम द्या म्हणजे हे अनदर नेम आलं. तर ते थोडं हे नेमकी माझ्याकडनं कलर तो ब्लर झाला ॲक्च्युली थोडासा
कलर तिकडचा आहे असं समजा त्या स्कोप हा त्याच्या स्कोप मधलं नाव नाहीये. स्कोप वेगळा दाखवण्यासाठी कलर वेगळा. म्हणजे आता इकडं मी ते झालं R1 R2 हे त्याला रेफर करतात डायरेक्ट N1 N2 आणि आत आल्यानंतर टेम्प बनला त्याचा कलर त्याच्यासारखा ठेवूया. त्याचा स्वतःचा लोकल व्हेरिएबल 0 आणि मग ज्यावेळी स्वॅपिंग करतायत त्या आता रेफरन्स तर पॉइंटर पेक्षा डेंजर आहे. इनविजिबली चेंजेस करून देते. टेम्प इक्वल टू R1 ची व्हॅल्यू काढून आणली त्यानं 11 कशात टेम्प मध्ये. आता R1 आणि R2 एक्सचेंज केले 80 आणले याच्यात बरोबर ना. R1 इक्वल टू R2 आणि R2 इक्वल टू टेम्पची व्हॅल्यू त्याला देऊन टाक आणि विदाउट क्रिएटिंग दॅट एक्स्ट्रा मेमरी पॉइंट. आता हा तर इनविजिबली चेंज झाला. ते दिसत तर होतं मग दुसऱ्याच्या स्कोप मध्ये असलं ते दिसून काहीतरी होत होतं ते माघारे झालं नाही जादू आहे तरी स्वॅपिंग करतो. रेफरन्स ही अशी करतो एक्झिस्टिंग मेमरीला फक्त अनादर नेम मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता जे दाखवलं त्यात आउट ऑफ स्कोप आहे बरं का. मेनच्या स्कोप मध्ये नाही तर R1 R2 स्कोप मध्ये बनले स्वॅप फंक्शनच्या हे नाव त्या नावांचं अस्तित्व खरं तर स्वॅप पुरतच आहे. R1 R2 म्हणून प्रिंट करायला जावायचं. इथं R1 आणि इथं R2 द्या. No, those names are only available within the scope. Line number 27 to 36 around. म्हणजे त्या लाईनच्या या स्कोप मध्ये ते वापरायला अलाउड आहे. R1 R2 मेन मध्ये वापरायला जावं नाही म्हणणार ते कसे जातील दाखवतो ते दाखवू शकतो. आता स्टॅक निघून जाणार कारण झालं फंक्शनचं स्वॅपिंग झालं. कॉल बॅक टू मेन ज्यानं कॉल केलं त्या कॉलरचं रिटर्न व्हॅल्यू नव्हती त्यामुळे रिटर्न व्हॅल्यू एरोवर लिहितात पण नाही रिटर्न काहीच करायला आणि रिटर्न गेल्या हात मारून नावाचं स्कोप संपलं. हे तर म्हणजे खालचं हे टेम्प वगैरे तर गेलंच त्याचा काही विषयच नाही. फ्रेमच गेली त्यामुळे त्याच्या आतलं तर गेलंच पण ही नावं पण जी तुम्हाला त्या अनादर नेम म्हणून तुम्ही रेफरन्सला दिली तिथं ती पण झाली. हाय असं समजा हा सुद्धा चिमणी कन्सेप्ट शिकवायला एवढं पण एकदा कळली की लाईफ टाईम झालं विषय डाऊट आता त्यामुळे वहीतला प्रोग्राम जो आहे आधीचे जे स्क्रीनशॉट आहेत ते पण कळतील तुम्हाला. त्या 3 डायग्राम फोटो आहे सी व्हर्जन आहे ते पण सी फोल्डर करू पाहिजे तर सी मध्ये कॉल बाय व्हॅल्यू कॉल बाय ऍड्रेस डॉट ओ डॉट डिलीट केल्या सीपीच्या पण फोल्डर मधनं डॉट एक्स आणि डॉट प्रोफाईल डिलीट करू शकतो आणि आपण प्रोग्रामिंग टेक्निकचा फोल्डर तुम्हाला गिटला टाकून देतो. ऑनलाईन मध्ये काही डाऊट बोनस टाईम